आज तुम्ही आपल्या हे जे सगळे नंबर्स आहेत ह्यांच्यासाठी काही कॉमन रेमेडीज आणलेले असतील तर त्या प्लीज. हो, आहेत कॉमन रेमेडीज की जे करून त्यांना त्याचा फायदा होईल. बर. फॉर रिलेशनशिप, फॉर हेल्थ, फॉर वेल्थ, कशासाठी करिअरमध्ये, फक्त त्यांनी ते प्रॉपरली करावं. ओके. तर आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की त्यांचा मूलांक काय आहे, भाग्यांक काय आहे, कसं ते बघायचं आहे. तर नंबर 1 मूलांक असू दे की भाग्यांक असू दे, नंबर 1 वाल्यांनी सूर्यनमस्कार करायचाच आहे. बर. मी आपल्या फर्स्ट पॉडकास्टमध्ये पण म्हटलेलं आहे की सूर्यदर्शन करायचं आहे. आता पावसाळा आहे तर सूर्य बघणं पॉसिबल नाही आहे. तर आपल्या फादरचा म्हणजे पप्पांचा, आपल्या बाबांचे आशीर्वाद तर घ्यायचेच आहेत आणि त्याच्यासोबत सूर्यनमस्कार कंपल्सरी करायचेच आहे. ओके. मी असं म्हणत नाही की 11 करा, 108 करा. तर जेवढे करू शकतात स्टार्ट तर करा आणि त्याचा फायदा त्यांना तसा होतो. आणि जर पॉसिबल असेल तर कॉपर घाला किंवा नाही घालायचं, कॉपरच्या ग्लासमध्ये पाणी प्या, कारण आता वातावरण थंड आहे, ते पिऊ शकतात. तर त्याच्याने त्यांना फायदा होईल, त्यांचा सूर्य स्ट्रॉंग होईल. ज्यांचा स्ट्रॉंग असेल त्यांचा अजून छान होईल. म्हणजे याचा मी अशा रेमेडी सांगणार आहे की ज्याच्याने त्यांना काही साईड इफेक्ट म्हणजे ते करू शकतात. बरं. नंबर 2 आहेत. तर नंबर 2 आपल्याला माहिती आहे मन चंचल असतं त्यांचं, ते चंद्रला गवन करतात. तर बऱ्याचदा असं होतं की टिल पौर्णिमापर्यंत त्यांना खूप प्रसन्न वाटतं. नंबर 2 वाल्यांचा हा प्रॉब्लेम असतो की आफ्टर पौर्णिमा, जशी पौर्णिमा संपली की थोडं डल 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 फील करतात. तर या लोकांनी सिल्वर यूज करायला पाहिजे. तर यांनी जर सिल्वर यूज केला तर त्यांच्यासाठी ते चांगलं असतं. आणि पौर्णिमा, स्पेशली पौर्णिमाचा जो चंद्र असतो त्याची जी रोशनी जे म्हणतो आपण, त्याचं जे रोशनी मिळते त्याखाली थोड्या वेळ, म्हणजे म्हणतो ना आपण चंद्रमाच्या ते खाली बसले आहेत, बघत बसले आहेत, निवांत शांत वाटेल त्यांना. तर त्यांचं जे मन चंचल होत असतं, वर खाली होत असतं, मूड स्विंग ज्याला आपण म्हणतो, तर ते जर होत असेल तर त्यांनी हे करावं की सिल्वर चेन घातली आहे किंवा चांदीच्या ग्लासमध्ये पाणी पिलेलं आहे, चांदी पाणीमध्ये ठेवली आहे त्यांनी, तर ते त्यांच्यासाठी बेनिफिट होईल. देन आफ्टर नंबर 3, तर 3 नंबरवाल्यांनी आपली हळद असते, तर जी कच्ची हळदी असते रॉ, म्हणजे अशी लांब असते हळदीचे, हळकुंड ज्याला म्हणतो आपण, तर त्याला थोडंसं बारीक करून त्यांनी त्या पाण्यात एक एवढीशी टाकायची ती आणि त्याच्याने आंघोळ करावी. किंवा ते त्यांच्या जो डेस्क असेल, वर्किंग डेस्क, त्याच्यावर ते ठेवू शकतात एखाद्या डब्बीमध्ये ठेवून. तर त्याचा ज्युपिटर स्ट्रॉंग होईल. आणि जर त्यांचं काम होत नसेल एज्युकेशनसाठी, मुलांसाठी स्पेशली, जर नंबर 3 वालाच मुलगा असेल आणि अभ्यास होत नसेल, करत नसेल, तर त्यांनी हा रेमेडी करावी. तर त्याला त्याचा फायदा होईल. आफ्टर दॅट आहे नंबर 4. नंबर 4 वाल्यांसाठी थोडी एक वेगळी रेमेडी मी हे देईल की या लोकांनी ना मेहनती काम करू नये. अच्छा. नंबर 4 म्हणजे राहू. आता आपण जे काही करतो ऑनलाईन म्हणा किंवा इंटरनेट, हे सगळं काही आहे राहू आहे, बरोबर. आणि राहूला धड नाही आहे, फक्त डोकं आहे. तर यांच्याजवळ ना इतके आयडियाज असतात आणि ते स्वतः जर याला इम्प्लिमेंट करायला गेलेत ना ते होत नाहीत. तर या लोकांनी काय करायचं, आयडियाज आपल्या स्पाऊसला द्यायचे आणि तिच्याकडनं काम करून घ्यायचं किंवा त्याच्याकडनं काम करून घ्यायचं. किंवा या लोकांनी असाच जॉब करावा की ज्याच्यामध्ये त्यांना फक्त आयडियाज द्यायचे आहेत, आयडिया भरपूर द्यायचे आहेत, प्लॅनिंग करायचं, एक्झिक्युशन दुसऱ्यांना करू द्या, प्लॅनिंग यांनी करायचं. तर त्याचे जे इफेक्ट्स मिळतील ना, तर यांनाच लगेच कळेल की अरे हो, मी प्लॅनिंग करतो पण ते एक्झिक्यूट होत नाहीये. तर ते का होत नाहीये, कारण राहू जवळ सगळ्यांना माहितीये की फक्त धड नाही आहे, त्यांना फक्त वरचं पार्ट आहे, फक्त फेस पार्ट आहे. तर त्याच्यासाठी तर ते त्यांनी करायला पाहिजे. आफ्टर दॅट 5 म्हणजे बुध आहे. तर हे पण जरा लहान मुलांसारखेच वागतात, किती मोठे असू दे 5 नंबरवाले. तर यांचा जो लहान मुलांसारखं वागणं आहे कधी कधी त्यांच्यासाठी ते नुकसानदायक पण होतं. तर त्यांच्यासाठी एक छोटंसं मंत्र सांगेल, ओम बुधाय नमः. बुधाय नमः हे त्यांनी फक्त
108 वेळा म्हणावं किंवा ऐकायचं आहे सकाळी. ओके. तर त्यांना रिझल्ट मिळते बर. की कसंही काही असू दे त्यांना प्रॉब्लेम्स सॉल्व्ह. आफ्टर दॅट 6 नंबर आहेत. 6 नंबरवाल्यांचा प्रॉब्लेम काय असतो की हे खूप फ्रेंडली होऊन जातात लवकर कोणाशीही. म्हणजे आपल्या सगळ्या गप्पा ज्या नको बोलायला पाहिजे तेही ते डिस्क्लोज करून टाकते. तर ॲट द एज ऑफ 28-30 नंतर ना हे मग स्वतःला एकटे यांना जाणवतं की ते कुठेतरी एकटे पडलेले आहेत. कारण सगळं डिस्क्लोज करून झालेलं आहे मित्रांना. आणि मित्रांना वाटतं हा काय सारखे सारखे तेच ते बोर करतोय. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं की 6 नंबर म्हणजे लक्झरी, पैसा. तर मग ते त्यांना शो ऑफ करणं, दाखवणं हे खूप आवडतं. तर यांच्यासाठी एकच रेमेडी आहे की डिस्क्लोज करू नका. तुम्ही काय करतायत, कुठे करतायत, कुठे मनी टाकतायत हे कोणालाही सांगू नका. जे स्वतःपर्यंतच ठेवा. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही काही सांगू नका. तर नंबर 6 वाल्यांनी हे पाळलंच पाहिजे. बाकी कोणी पाळू किंवा नका पाळू पण यांनी ते पाळलंच पाहिजे. ओके. आफ्टर दॅट 7 आहेत. खूप स्पिरिच्युअल असतात. यांना काय होतं की कमरेच्या खालच्या जो आपला पार्ट आहे, पाय आहेत, कमर आहेत, याचा त्रास खूप होतो. गुडघेदुखी वगैरे कमी एजमध्ये स्टार्ट होऊन जातो. तर यांनी स्पिरिच्युअल व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांची आराधना यांनी करायला पाहिजे. कंपल्सरी करायलाच पाहिजे. 7 नंबरवाल्यांनी तर गणपती बाप्पांची आराधना करायलाच पाहिजे. आणि नेक्स्ट म्हणजे अजून जास्त प्रॉब्लेम असेल तर मा दुर्गा. ओके. तर मा दुर्गा आणि गणपती बाप्पा यांनी आराधना करायला पाहिजे. तर यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. हो. ते आपला नंबर 8 वाल्यांचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे खूप डिसिप्लिन्ड यांनी राहायला पाहिजे. आणि जर यांना आपल्या लाईफमध्ये ग्रो करायचं असेल तर यांनी ना जेव्हा भाजीपाला घेतो आहे तर त्यावेळेस एखाद्या भाजीवाल्यांनी म्हटलं की 50 रुपये तर त्याच्याशी बार्गेनिंग नाही करायला पाहिजे. नाही करायचं. ओके. तुम्ही तुमचा शनी खराब करता. स्पेशली नंबर 8 वाले. मी तर म्हणेन सगळ्यांनीच ते फॉलो करा. आपला शरीर कसा खराब होतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी खराब होतो. की मेड नाही आली, 1 दिवसाचा पगार कट, कोणी ज्युनियर आलेला आहे, नो डाऊट कधी कधी बोलावं लागतं. पण बी हंबल. का हंबल राहायला पाहिजे. आणि हे हंबल पण असतात. नंबर 8 वाले ना हंबल असतात सुद्धा, मल्टी टॅलेंटेड पण असतात. तर यांना माहिती की किती हर्डल्स आहेत त्यांच्या लाईफमध्ये. हर्डल्स असतात त्यामुळे हे हंबल राहतात. आणि नसेल तर हंबल राहा. जर तुम्हाला ग्रो करायचं आहे नंबर 8 वाल्यांनी तर सगळ्यात एक तर हंबल राहा, डिसिप्लिन राहा, धोकाधडी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. हे नंबर 8 वाल्यांनी जर फॉलो केलं ना आणि आपल्या मेड सोबत, आपल्या ज्युनियर सोबत ऑलवेज काय म्हणाल इक्वल ट्रीट करा, रिस्पेक्ट देऊन काम करा. पिऊ नाही जा रे तिकडे असं ना, रिस्पेक्ट द्या. तर त्यांना त्याचा फायदा होईल. आणि नंबर 9 यांनी फिजिकल फिटनेससाठी खूप वर्क करावं. आणि कारण यांच्यामध्ये खूप एनर्जी असते, एक्सेस एनर्जी असते. तर कंपल्सरी काही करा किंवा नका करू पण यांनी झुंबा करू शकतात, हे जिम जॉईन करू शकतात. हे तर याच्याने काय होणार की ते त्यांचा मंगळ स्ट्रॉंग करते. एनर्जी लेवल खूप असते आणि जी एनर्जी जर यांची यूज नाही झाली तर यांना एक इरिटेशन होतं, चिडचिड होते. ते कुठेतरी त्यांच्या लाईफमध्ये दिसतं आणि त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर या लोकांनी कंपल्सरी ही एक खूप म्हणजे छोटीशी आहे रेमेडी पण खूप काम करणारी आहे की त्यांनी कंपल्सरी त्यांचं फिजिकल फिटनेसकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि कंपल्सरी रोज 1-1.5 तास, कमीत कमी 1 ते 1.5 तास यांनी फिजिकल वर्कआउट करायलाच पाहिजे. काही असू दे ते. मग फक्त योगा मेडिटेशन नाही करायचं आहे यांना. फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे घाम निघायला पाहिजे असं, तसं करायला पाहिजे. तर यांचे याप्रमाणे जर या लोकांनी रेमेडीज आपापल्या नंबर प्रमाणे केले तर यांना फायदा होईलच नक्की.